नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्याच्या वेळी नुसता तीच भाजी भाकरी या चपाती खाऊन अगर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू याचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे. तर मी इथे एक कांदा एकदम पातळ चिरून घेतलेला आहे आणि लांब साईजमध्ये कट केलेला आहे. तर तुम्ही हा कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे एक किसलेला बटाटा घेतलेला आहे. तर मी इथे बटाट्याची सगळे साले काढून तो किसून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे उकडून स्मॅश केलेला बटाटा पण वापरू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे. मग याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे बेसन घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं आहे. तर जो बटाटा असतो आणि कांदा असतो त्याला आपोआप पाणी सुटते, त्यासाठी मी इथे पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे. त्यानंतर मी रेसिपी बनवण्यासाठी इथे ब्रेड घेतलेले आहे. तर सर्वात आधी आपल्याला या ब्रेडचे पीसेस कट करायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला हे लांब साईजमध्ये ब्रेड कट करायचे आहे. तर तुम्ही इथे पूर्ण अख्ख्या ब्रेडचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला एक कट केलेला ब्रेडचा पीस घ्यायचा आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर या ब्रेडच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे. तर मी इथे ब्रेडच्या दोन्ही बाजूने हे मिश्रण व्यवस्थित लावून घेतलेले आहे. तर अशाच पद्धतीने ब्रेडच्या सगळ्या पीसेसना हे मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर मी इथे 3 ब्रेडच्या पीसेसना हे मिश्रण व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे ब्रेडचे पीसेस ठेवायचे आहेत. तर मी हे ब्रेडचे पीसेस सेलो फ्राय करणार आहे. तर तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता. तर आता आपल्याला हे जे ब्रेड आहेत ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हा अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट असा बनणारा नाश्ता आहे. तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. तर आता इथे हे ब्रेड व्यवस्थित दोन्ही बाजूंनी फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हा ब्रेडचा जरा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवून गरमागरम सॉस बरोबर नाहीतर ग्रीन चटणी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही या रेसिपीला चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्स सारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.